1 वर्षाच्या आत या भागामध्ये पाणी पाणी केल्याशिवाय आम्ही शीतलताई अर्पण दत्ताभाऊ राऊत आम्ही थांबणार नाही. पाणी पाणी करणार. जोपर्यंत पाणी पाणी या भागामध्ये होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. प्रभाग क्रमांकचे आम्ही उमेदवार आहोत. शीतलताई अर्पण दत्ताभाऊ राऊत. आम्हाला अजितदादा पवार पालकमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विश्वास टाकून आमच्या दोघांवर या प्रभागामधून नगरसेवक पदाची उमेदवारी दिली. या भागामध्ये प्रामुख्याने गेले 1 महिना 6 महिना आम्ही काम करत आहे. 1 महिना 6 महिना काम करत आहे. त्या 6 महिन्यामध्ये आम्हाला असं जाणवलं एक 10 दिवसामध्ये की प्रत्येकाच्या दारामध्ये 20-20, 25-25 बॅलर असतात. ते बॅलर भरल्यानंतरनं त्या टँकरमधनं ते बॅलर ते भरले जातात. त्या महिलाला ते पाईप धरता येत नाहीये. तो 3 इंची पाईप आहे. तो पाईप प्रेशरने आला तर पाईप हालतो. इकडे तिकडे महिला पडतात. ह्या भागामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे पाण्याची. आणि मी या ठिकाणी ग्वाही देतो या लोकांना की आम्ही शीतलताई हरपळे आणि मी स्वतः दत्ताभाऊ राऊत आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांचे ग्वाही देतो की मी या भागामध्ये पहिलं काम केलं आणि ते पहिलं पाण्याचं काम करणार आहे. दुसरं काम करणार ते जो रस्त्यामध्ये जो दुपटा उडतोय, जो डंपरने जो रोड खराब झाला आहे त्या रस्त्याचं काम मी प्रामुख्याने पूर्ण करणार आहे. या भागामध्ये टाकीसाठी जागा कुठं मिळत नव्हती. या ठिकाणी शीतलताई अमितभाऊ हरपळे यांनी स्वतःची 4 गुंठे जागा त्या टाकीसाठी दिली. त्या ठिकाणी 5 लाख लिटरची आम्ही टाकी बांधणार आहे. त्या टाकीमध्ये पाणी स्टोरेज करून या भागामध्ये संकेत विहार भागामध्ये पाईपलाईन टाकून ते पाणी डिस्ट्रीब्युटर आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. दुसरं काम आमच्याकडे असं आहे की तिथं 2 गुंठ्यामध्ये वसतिगृह म्हणजे महिलांसाठी वसतिगृह, जिथं दवाखाना या ठिकाणी नाहीये. काही हडपसरला जावं लागतं, काही ठिकाणी फुरसिंगला जावं लागतं. तर फुरसिंगला जाणं थोडं अवघड होतं. त्या भागामध्ये जाणारा जो रस्ता आहे वसतिगृहाचा ते सुद्धा आम्ही पूर्ण करायचं काम करणार आहे. आणि या भागामध्ये गुन्हेगारी, या गुन्हेगारीला कुठेतरी आळा घालण्यासाठी मी ह्या नागरिकांना आवाहन करतो. पाणी आणण्यासाठी, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, या सगळं कामं विकास कामं पूर्ण करण्यासाठी मी या नागरिकांना माझ्या माता भगिनी मतदार बघून विनंती करतो की तुम्ही शीतलताई हरपळे दत्ताभाऊ राऊत यांना प्रचंड बहुमताने विजय करा. तसेच आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष फकीरा सरोदे यांना सुद्धा प्रचंड बहुमताने विजय करा. असेच मी या नागरिकांना आवाहन करतो. आणि नागरिक माझ्यावर विश्वास ठेवून हे आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करतात. कारण की गेले 10 वर्ष या भागामध्ये मी काम 25 वर्ष काम करतोय. 25 वर्षामध्ये मी 10 वर्ष पद भोगलेलं आहे. आणि पद भोगत असताना MGPची जी टाकी आहे त्या टाकीचं काम पूर्ण होऊन 2 वर्ष झालं. बेखरायनगर 2 वर्ष टँकर मुक्त झालेलं आहे. फक्त हा संकेत विहार हा जो भाग आहे हा फक्त वंचित राहिलेला आहे. या भागामध्ये त्या टाकीमध्ये आणायचं पाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. अधिकारी येऊन गेले, पाणी करून गेले. 1 वर्षाच्या आत या भागामध्ये पाणी पाणी केल्याशिवाय आम्ही शीतलताई अर्पण दत्ताभाऊ राऊत आम्ही थांबणार नाही. पाणी पाणी करणार. जोपर्यंत पाणी पाणी या भागामध्ये होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर भारत टुडे यांचा धन्यवाद, आभार मानते की तुम्ही मला बोलायचा चान्स दिला आहे, संधी दिलेली आहे. मी सौ शीतल अमित हरपळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवित आहे. आणि मी जेव्हा जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मला असं जाणवलं की इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे पाणीच नाहीये, या पूर्ण वंचित आहे. हा खूप मोठा भेडसावलेला प्रश्न आहे पाण्याचा आणि तो मी सोडवणार आहे. माझे पती अमित सुरेश अप्पा हरपळे यांनी स्वमालकीची जमीन 4 गुंठे इथे दिलेली आहे पाण्यासाठी. तर आम्ही तो प्रश्न मेन सोडवणार आहोत. इथं गुन्हेगारी क्षेत्राला आळा घालण्यासाठी आपण पोलीस चौकीची पण काहीतरी सुविधा करून देणार आहोत. डीपीचं काम पण चालू आहे, लाईट बसवण्याचं पण काम चालू आहे. आणि राहिला प्रश्न रोडचा, जेव्हा अंडरग्राऊंड केबल जातील लाईटसाठी त्याच्यानंतर आपण नगर परिषद थ्रू आपण रोड पण करून घेणार आहोत, चांगले रस्ते तयार करणार आहोत. थँक्यू. शीतलताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या एकदम गरीब आणि गरजूवंती लोकांना खूप मदत करणाऱ्या व्यक्ती आहेत त्या. आणि विश्वास आहे आमचा त्यांच्यावर की त्या ज्या काय बोलतात त्या 100% करून दाखवणार आहेत. आणि त्यांची गरज आहे आम्हाला, म्हणून आम्ही त्यांना निवडून आणणारच. तुमची मोठी समस्या काय आहे? आमचा फक्त पाण्याचा प्रश्न आहे, बाकी काही नाही. आणि जे काही अन्याय वगैरे होतात महिलांवर त्याच्यावर त्यांनी पूर्णपणे बंदी घातली पाहिजे आणि घालणार त्या. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. ते निवडून आले त्याच्या आधीच त्यांनी जागा दिलेली तुमच्यासाठी पाण्यासाठी, तर काय हो सांगणार? हो, त्यांनी 4 गुंठा जागा दिलेली आहे. तर आज विचार केला तर 1 फूट किंवा 1 इंच जागा कोण कुणाला सोडत नाही. त्यांनी 4 गुंठा जागा स्वतःची दिलेली आहे. 2 गुंठे पाण्याच्या टाकीसाठी आणि 2 गुंठे दवाखाना आणि शाळेसाठी. तर खरंच खूप म्हणजे त्यांना म्हणजे शब्द नाही आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर. अशी व्यक्ती आहेत ते दोघं पण. दत्ताभाऊ राऊत पण खूप विश्वासू आहेत. आमचा विश्वास आहे त्यांच्यावर.
आणि आम्ही त्यांना निवडून देणार आणि आम्ही आमच्या एरियाचा विकास करून घेणार. संगीता शिंदे. इथं 27 वर्ष झाले ह्या एरियामध्ये राहते. लाईट नव्हती, पाणी नव्हतं, काही नव्हतं. हे मी स्वतः सर्वांना बोलून बोलून लाईट पाणी आणले, रोड बनवले, परत ड्रेनेज लाईन बनवली, पण पाण्याची लाईन काही अजून आली नाही. आतापर्यंत खूप जणांनी आश्वासन दिलं की आम्ही 6 महिन्यात आणू, 2 महिन्यात आणू, मोर्चा काढू, हे करू ते करू, पण कुणीही पाण्याची पाईपलाईन आतापर्यंत आणली नाही. आता आम्ही यांना एक चान्स देतो की यांनी ती पाईपलाईन आणावा आणि आमचे रोड करून द्यावा, घरोघर पाणी पोहोचावा, हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण शीतलताई दत्ता राऊत करणार हे पूर्ण विश्वास आहे आमचा. यांनी एवढं आमचे करावा, यांच्याबद्दल धन्यवाद. शीतलताई आणि दत्ता राऊत सरांच्या वरती किती विश्वास आहे तुम्हाला? खूप खूप विश्वास आहे. माझ्यापेक्षा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे आणि ते करणार म्हणजे करणार, 101% करणार ही खात्री मी देते. एरियात 9 वर्ष झालं राहते, पण इथं काहीच विकास नव्हता. पण आता दत्ताभाऊ आणि शीतलताई आल्यात, त्यांच्यावर माझे पूर्ण विश्वास आहे, ते करतील. कारण की इथं आलो तेव्हा काहीच नव्हतं, रस्ता नव्हता, लाईट नव्हती, काहीच नव्हतं. आता आम्ही यांना एक चान्स देणार आहे, ते करतील हे विश्वास तर आम्हाला आहेच. त्यामुळे आम्ही त्यांचा पूर्ण पाठिंबा देणार आहे आणि निवडून तर 100%च येणार आहेत ते. आमचं मत दत्ताभाऊ आणि शीतलताई यांनाच आहे. हे नळाचे आम्हाला पाईपलाईन आणून देतील ही गॅरंटी आहे, 100% गॅरंटी आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान करणार. जय हिंद, वंदे मातरम। आप देख रहे हैं आर भारत टुडे। आज आए हुए फुरसुंगी उरुली देवासी नगर परिषद इलेक्शन 2025 की भव्य महारैली यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से निकाली गई है। तो राष्ट्रवादी कांग्रेस के तरफ उम्मीदवार यहाँ पर मौजूद है और इनका जो विजन क्या है प्रभाग क्रमांक 14 के लिए, तो वो जानते हैं। काय विजन आहे तुमच्या 14 नंबरसाठी? मी एकच सांगेल, जनता ही माझ्या बरोबर आहे आणि मला माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे. माझं विजन आहे, मी दारोदारी पाणी आणणार, रस्त्यांची सुविधा करणार, स्ट्रीट लाईट बसवणार, CCTV कॅमेरे पण बसवणार आहे. एवढंच माझं विजन आहे. मी बसवणार नाही तर मी करूनच दाखवणार आहे. थँक्यू. जनतेने तुमच्यावर विश्वास केले तर किती दिवसात हे काम करून तुम्ही दाखवा? वर्षभराच्या आतमध्ये मी हा विश्वास ठेवून मी हे काम करून दाखवणार आहे. फक्त जनतेने मला आणि दत्ता भाऊंना प्रचंड बहुमताने विजयी करून तुमची सेवा करण्याची संधी द्यावी हीच विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आम्हाला पाणी नाहीये, महत्वाचं पाणी नाही, रोड नाहीये. आम्हाला पाणी कधी येतं, किती दिवसांनी येतो? 18 आणि 19 दिवसाचं पाणी आम्ही पितो. आम्ही सगळ्या बायका कामाला जाणारे असतात ना, मग घरात आमच्या पाणी भराय कोणीच नाही. लहान लहान मुलं किती पाणी भरणार? आम्हाला कामाचं खाडं करून इथं पाणी भरावं लागतं. 18 आणि 19 दिवसाचं पाणी आम्ही ह्या एरियामध्ये पितो. आज 15-16 वर्ष झालं. त्यासाठी आमची कोणीच दखल घेई नाही. मग आम्ही ठरवलं की आमचा आकापूर संगतीवीर आहे ना आमचा, आम्ही ठरवलं की शीतलताई हरपळे, दत्ताभाऊ राऊत ह्यांनाच आम्हाला निवडून द्यायचे. बस हेच लोक आमचं काम करणार, हेच उमेदवार आमचं 100% काम करणार. आम्हाला इतका विश्वास आहे ना, प्रचंड विश्वास आहे ना आम्हाला, की आम्ही खात्री देतो तुम्हाला का हेच आमचं काम करणार. मग सांगा तुम्ही साहेब, आम्ही 15-16 दिवसाचं पाणी पितो. दुसरे खासदार, आमदार, नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाणी पितात का? नाही पिऊ शकत. आम्ही गरीब जनता आहे ना, मग आम्ही सहन करणार ना. कुणाला सांगणार? गरिबांचा वाली कोणी नाही ना, बरोबर आहे का नाही? मग आता ही म्हणून आम्ही प्रश्न तुमच्या पुढे मांडतो. तुमच्या पुढे प्रश्न का मांडतो की माहिती व्हा, मीडियाला माहिती व्हा, पुढे आमची तक्रार पुढे जावा, नोंद करा आमची तुम्ही. म्हणून साठी का नाही, आमचे उमेदवार जे आहेत ना विश्वासू, त्यांना आम्ही निवडून ठामपणे देणार बघा. आणि ते 100% निवडून येणार एवढी आम्हाला खात्री आहे. आता मी आहे जयश्री बच्चे. आमच्या लाईटीचा प्रॉब्लेम होता. लाईटी बसून दिलेत दादांनी आम्हाला, शीतलताईंनी लाईटी बसून दिलेले आहेत. बेकराई नगरमध्ये आंदोलन करून हे करून त्यांनी पाण्याचं सगळं प्रश्न मिटवलेला आहे. बेकराई नगर, हरपळे नगर म्हणजे आता येईल पाणी. त्यामुळं आमचा विश्वास त्यांच्यावर आहे. इथं पण पाण्याचं भरभराट करा, आम्हाला पाणी पाहिजेल आहे. कारण की 20 दिवसाचं 25 दिवसाचं आम्ही पाणी पितोय. त्यामुळं आम्हाला ताईंवर विश्वास आहे. ते आम्ही तर निवडून आणणारच आहे त्यांना, आणि आम्हाला पाण्याची सोय करून द्या ते, एवढीच इच्छा आहे. काय सांगणार तुम्ही वार्ड क्रमांक 14 साठी मूलभूत सुविधा आहे, मोठी समस्या काय आहे तुमची? मोठी समस्या म्हणजे पाण्याची आहे. तर आमची ही अपेक्षा आहे की जसे शीतलताई आणि दत्ताभाऊंनी बेकराई नगरमध्ये आंदोलन करून जसं पाणी आणलंय, तसं त्यांनी आमच्या भागातही पाणी आणावं. निवडून आल्यावर फक्त जास्त करून ही अपेक्षा त्यांच्याकडून आहे.
आता यांची मोठी रॅली इथे काढलेली आहे, तुम्ही इथे हम्म. थांबले होते आणि तुम्ही इथे येऊन बाईट देताय, म्हणजे काय तुमच्या असे मनात आले की बोलावा? नाही इतकंच की आता 5 वर्षांनी इलेक्शन आहे, पुन्हा 5 वर्षांनी येणार. त्याआधी आम्हाला जे काही सुविधा आहेत रोडचे, कारण आम्ही लहान मुलांना घेऊन गाडीवरून जातो येतो, काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी आमची एवढी कामं करून द्यावे बस. आणि पाणी आणि हॉस्पिटलसाठी ॲडव्हान्समध्ये जागा दिली, ही माहिती आहे का तुम्हाला? हो 4 माहिती आहे. गुंठे. हो हो दिली आहे त्यांनी 4 गुंठे जागा. आतापर्यंत कोणी दिली नाही, त्यांनी दिली आहे. म्हणजे तुमचे किती विश्वास आहे त्यांच्यावरती? आहे 100% विश्वास आहे. जर ते निवडून आले तर ते पाणी नक्कीच येईल. नक्की येईल. हो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सो शीतल अमित हरपळे व दत्ताभाऊ राऊत यांना प्रचंड बहुमताने आम्ही सर्वच विजयी करून देणार आहे. कारण की अमित सुरेश हरपळे यांनी आपली स्वतःची 4 गुंठे जागा टाकीसाठी व दवाखान्यासाठी दिलेली आहे. तर आम्हाला की स्वतःच्या खर्चाने अमित भाऊनी की आज इथं लाईटाचं काम चालू केलं, या टोबा बसवल्या त्या, परत डीपी आणून ठेवलेले आहेत. तर आमचं त्यांच्याकडून भरपूर काम इलेक्शनच्या अगोदरच केलेलं आहे त्यांनी. त्यामुळं आम्हाला असा आत्मविश्वास आहे की सो शीतल अमित हरपळे व दत्ताभाऊ व अमित भाऊच्या साथीमुळे ही सर्व कामं मार्गी लागतील आणि आम्हा जनतेला त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती वर्षापासून ही तुम्हाला त्रास आहे, पाणी हा light? कमसे कम 20 वर्षापासून आम्हाला त्रास आहे हम्म, आणि ते त्रास भोगलेला आहे आम्ही, आणि ते जनतेला आम्हाला सर्वांना सगळं माहीत पडले. हम्म. आणि असे उमेदवार आहेत की या भागाचा विकास होणार आणि काळजीपूर्वक होणार हे आम्हाला खात्री आहे. म्हणूनच आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहे.